अहो, तुम्हाला लिहिताना जर कोणी बघितलं ना तर खूप गोंधळ होईल हो. सखू, अगं शांत राहा, येऊ दे, मला पटकन होईल. इतक्या सगळ्या कागदांवर तूच लिहिलंस? तू? हो. मग अशी घाबरलेली कायस? शंभू बाळा, बघितलंस का? तुझ्या मामीने इतक्या कागदांवर जय जिंगरोबा असं लिहिलंय. विचार ना मामीला, खरंच तूच लिहिलंयस का? तूच लिहिलंयस का? वाचव रे विठुऱ्या, छातीत धडधडतंय. वंसा, तुम्ही काही शोधताय का? काही नाही. या अडगळीच्या खोलीत माझ्या कामाचं काय असणार आहे? पण तुला कोणता अदृश्य हात मदत करतोय ते बघत होते. काही नाही, तू लिही ना, लिही. वेळ नको वाया घालवस. माझ्या समोर लिही ना, माझ्या समोर लिही ना. माझ्या हातून पुन्हा झिंगरोबा लिहायला गेल्यावर विठुऱ्या आलं तर? वंस जात का नाहीये? ओ शंभू बाळा, ओ उगी उगी उगी, झोपायला जायचंय ना आपल्याला. हो, उगी उगी. हात चालव बरोबर, लक्ष ठेवून या. मी ओ शंभू बाळा, ओ उगी 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 शंभू बाळा.
पण ना सकू इतकी वेंदळीयस. अगं यमुनाताई समोर जय विठुराया लिहायच्या बेतात होतीस का? अगं पण नाही लिहिलंस ना, मग घाबरतेस का? हस की जरा. बरं चला उठ, आपण पूर्ण करून टाकूया. उठ, बसू दे मला. रमाई, सकू लिहित होती, पण मी गेले ना तेव्हा खूप घाबरलेली होती. ती मेली सदोदित घाबरलेलीच असते. तिच्यानं या अशा वागण्याचाच मला खूप राग येतो. मनात तर हसत असते, पण दाखवते अशी अशी घाबरलेली. पण रमाई, जर ती खरंच घाबरली असेल तर काहीतरी गडबड असणार, म्हणून घाबरली असेल. मी गेले, 2 प्रश्न विचारले, 1 फेरी मारली, पण त्यासाठी तुझेच डोळे हवेत रमाई. तू कसा एका क्षणात पकडशील? मरू दे ग तिला. करून करून काय करेल? नाही लिहिलं तर उपाशी मरेल, बिन पाण्याने तडफडेल. तिच्याच कर्माची शिक्षा मिळेल तिला. रमाई, तसं नाही. जर समजा तिने तुझी अट पूर्ण केली तर? अशी कशी करेल? म्हणजे तुलाही वाटतं ना अट पूर्ण होऊ नये? मग मी सांगते ना, काहीतरी घोळ आहे रमाई. पण एकदा बघून येऊयात ना. दर वेळेस ती अलगत कशी सुटते ना, असं नवलच वाटतं मला. बरोबर बोलतेस तू. चल बघूया, चल. सखो, सखो. काय ग, चकित हरणीसारखी टकमक टकमक काय बघतेस? आणि चोरी पकडली गेल्यासारखी घाबरतेस कशाला? काही चुकीचं करत होतीस का?
हेच म्हणत होते मी. तिच्याकडे बघूनच कळतंय की काहीतरी गडबड आहे. बघू काय लिहिलंयस ते. आण. सासूबाईंनी काय बघितलं म्हणून एकदम त्यांचा पारा चढला. दिगो! दिगो! मला खिडकीतून येताना जाताना बघितलं की काय? काय झालं रमाई? बरंच काही झालेलं आहे आणि बरंच काही घडणारही आहे. काय ग सकू? काय आहे हे? मी काहीतरी विचारलंय तुला. सवय नाहीये तुला, पण खरं बोल. मी तुला काय लिहायला सांगितलं होतं आणि काय लिहिलंयस तू? सासूबाई, अहो हा पहिलाच कागद आहे. म्हणजे मनाला आणि पोटांना तसंच वळण लागलंय ना, म्हणून नकळत विठुरायाचं नाव लिहिलं गेलं. काय? विठुरायाचं नाव लिहिलं गेलं? तू हेच लिहिणार मला ठाऊक होतं, पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की एवढ्या सगळ्या कागदांवर तू जय झिंगरोबा कसं लिहिलंस? कळीचा मुद्दा तो आहे. जा गंगे, बरसदारी असलेल्या त्या झपाटलेल्या खोलीत जा. तिथं सखू तुझी वाट बघतीये. वय ती सकूच आहे तुझी मारेकरी. तिनेच तुला हलाल करून मारलंय. तुला राणी भानामती होऊन तिचा सूड उगवायचा आहे. तू राणी भानामती आहे, घोड्यावरून तगडत तगडत जाणारी, सपासप तलवार चालवणारी, आणि ती सखी मुंगी आहे, फक्त मुंगी. चिरडून टाक त्या मुंगीला, चिरडून टाक. गंगे, मुक्त कर आत्म्याला. भानामतीला जागे कर. मुक्त कर, मुक्त कर आत्म्याला, मुक्त कर आत्म्याला. भाऊजी, बघा बघा बघा, हे घ्या. बघा, अक्षरात काही फरक नाही का वाटत आहे?
होय तर धडधडीत फरक आहे, प्रश्नच नाही वहिनी. बिगू, हा काय प्रकार आहे? म्हणजे हे मी लिहिलंय असं म्हणायचंय का रमाई तुला? अरे काका तूच सांग ना, हे हे काय माझं अक्षर आहे? अरे माझं अक्षर किती रेखीव वळणदार आहे ना. कोणाच्या बाजूने बोलू, दोघांनाही राखणं गरजेचंच आहे. कोण आहे? हाडळ चिटकीण हाक मारते, हाक मारते. रमाईला अशी नावाने कोणी हाक मारली? मी नाही जाणार, मला नाही बोलवलंय. जाऊबाईंना हाक मारते आहे ती. परसदाराकडूनच आली ना. काका चल आपण बघूया, चल चल. अरे बापरे, ही गंगीच आहे ना? हा, अशी कशी ती झपाटलंय की काय? लक्ष्मण रेषेच्या पलीकडे पाय गेलाय, म्हणजे नक्कीच ही बाधा आहे. कुठल्या तरी पिशाच्याने धरल्यासारखी दिसते पण आणि वाक्य पण. असं डोळे फाडून बघायचं नाही माझ्याकडं. तोरा मिरवणारी, माच करणारी, हुकूम सोडणारी राणी भानामती. राणी आहे मी, राणी 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 भानामती. भानामती ओळखलं नसेल ना मला? नाहीच ओळखणार. 400 वर्षांपूर्वी मनोरमेच्या खानदानानं तुला संपवलं, हलाल करून तुला मारून टाकलं, अमानुषपणे तुझी हत्या केली. आणि तुला तिथं त्यांच्या परसदारी पुरलं. या तुम्हास मी 400 वर्ष झालं ओळखते. 400 वर्ष. तुमच्या पूर्वजांनी माझ्यावर अत्याचार केला, माझा जीव घेतला. आणि तुला तिथं त्यांच्या परसदारी पुरलं. आज दे तुझी हाड तिथंच पुरलेली आहे. आणि मला इथं गाडलं, इथं 400 वर्ष. गेली 400 वर्ष हा वाडा, ही जमीन, हे समजा माझं होतं. पण तुम्ही ते समजा बाळगावून घेतलं. या जमिनीखाली मी खदखदत राहिले. पर आता नाही. तुझ्यातली भानामती राणी आता जागी कर. सूड घेऊ शकते ती, सूड घेऊ शकते आणि तुझ्या आत्म्याला मुक्त करू शकते. मनोरमे मी बदला घेणार. या गंगीचं झाड मी धरलंय. मनोरमे मी बदला घेणार.
तुझ्या घराण्याचा निर्वास करणार. तुझ्या घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवणार. गंगा मावशी अशी का बोलते? विठुराया, मला गंगा मावशीची खूप काळजी वाटते रे. तिला खूप त्रास होतोय. तिला सोडव ना. हे जे काही चाललंय ते तुला कसं चालतंय? बाप रे, काय भयानक आहे. म्हणजे ही राणी भानामती होती आणि मी कोण होतो तेव्हा? बदला घेणार म्हणतेय म्हणजे तुम्ही त्रासच दिला असणार ना. गप्पा बसा रे. हे 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 काहीतरी भयंकर आहे. कुठल्या तरी नवीन संकटाची चाहूल तर नाहीये ना? मोठं संकट नाही, महासंकट आहे. गंगी बघ ना, ती पायरी धरून उभी होती आणि नंतर त्या पायऱ्यांवर जाऊन बसली आहे. बाबाजीनं कळवायला पाहिजे ना. सासूबाई, सखूच लवकर